नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती घेऊन आलेलो आहोत। या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत। यामधील पदे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची आहेत। ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची। दिनांक 12 एप्रिल 2023 च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक हिंदी दर्जा प्राप्त स्वर्गीय रूपचंदजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील 100% अनुदानित अशी पदे भरायची आहेत। शाळेचे नाव आहे सरकार मान्य राष्ट्रीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सतोना तालुका जिल्हा गोंदिया। येथे शिक्षण सेवकांची रिक्त पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांचे सत्र 2025-26 च्या संच मान्यतेप्रमाणे भरायचे आहेत। त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। पहिल्या शाळेचे नाव आहे राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सतोना। येथे रिक्त असलेले पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता 5वी करिता। रिक्त पदांची संख्या आहे 2। ही दोन्ही पदे 100% अनुदानित असणार आहेत। या दोन्ही पदांना वेतन श्रेणी मानधन ₹16,000 इतके 3 वर्षापर्यंत असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed तसेच TET किंवा CTET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे। या पदांसाठी मुलाखतीची तारीख व वेळ दिनांक 1/6/2026 सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत। स्थळ आहे राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सतोना। नियुक्तीचा प्रवर्ग शाळा अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही। पद रिक्त होण्याचे कारण एक पद शिक्षकाचे निधनामुळे व दुसरे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे। वयोमर्यादा शासन नियमानुसार असणार आहे। यांची दुसरी शाळा राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सतोना। येथे रिक्त असलेल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग 6 ते 8 करिता। याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे। तसेच हे पद 100% अनुदानित आहे। या पदासाठी वेतन श्रेणी मानधन शिक्षण सेवक कालावधीसाठी ₹16,000 इतके मानधन असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc विज्ञान D.Ed किंवा B.Ed तसेच TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे। मुलाखतीची तारीख व वेळ दिनांक 1/6/2026 दुपारी 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत। स्थळ आहे राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सतोना। नियुक्तीचा प्रवर्ग शाळा अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। या पदासाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार असणार आहे। टीप दिलेली आहे 1. संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील। 2. वरील सर्व पदांची नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील। 3. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी पदव्युत्तर पदवीत 45% गुण असणे अनिवार्य आहे। 4. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या साक्षांकित कागदपत्रांसह आपला बायोडाटा 2 पासपोर्ट फोटो आधार कार्ड व सर्व आवश्यक प्रमाणपत्रांसह कार्यालय सचिव स्वर्गीय रूपचंदजी शिक्षण संस्था राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सतोना तालुका जिल्हा गोंदिया येथे दिनांक
15 मे 2026 वेळ सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. याकरिता कोणतेही मुलाखत पत्र पाठविले जाणार नाही. तसेच वरील तथ्यात दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्रांसोबत स्वखर्चाने उपस्थित राहावे. साक्षात्काराच्या दिवशी कोणतेही आवेदन स्वीकारले जाणार नाही. 5. विषयामधील आणि अर्हतानुसार एकच अर्ज करावा. मुलाखतीचे स्थळ राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सतोना, तालुका जिल्हा गोंदिया. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 15 मे 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे आणि 1 जून 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची. राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग जालना संस्थेच्या मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक विद्यालयासाठी खालील जागा भरायची आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता HSC DED तसेच TET इयत्ता 1ली ते 4थी करिता. याकरिता एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. मुलाखत दिनांक आहे 7 जून 2026 वार रविवार. तर पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांसह वरील दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीस सकाळी 11 वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग शोला चौक पुराणा मोंढा जालना येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. टीप दिलेली आहे, उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे TA व DA देण्यात येणार नाही. नाव नोंदणी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांकास सकाळी 10 वाजता सुरू होईल. ही जाहिरात अध्यक्ष राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना तसेच मुख्याध्यापिका राष्ट्रीय हिंदी विद्यालय प्राथमिक विभाग जालना यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 7 जून 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.